नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजेच पीएम किसान महासन्मान निधी योजना। या योजनेचा हप्ता 17 सप्टेंबर रोजी मिळणार का, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, दरवर्षी शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांना आर्थिक जी मदत आहे ती मदत दिली जाते, म्हणजे 2000 रुपयाचा हप्ता पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या द्वारे दिला जातो। मात्र याचा जो 18 हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार यावेळी शेतकऱ्यांना काही नवीन सूचनांचे सुद्धा पालन करावे लागणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही नवीन कामे सुद्धा करायची आहेत, ती कोणते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत चला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी करणं सुद्धा गरजेची झालेली आहे। त्यामुळे आपण जर ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या, अन्यथा तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे लँड सेडिंग स्टेटसचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम जर दुरुस्त केला नसेल तर दुरुस्त करून घ्या। तसेच या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार नाही। जर हे दोन्ही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे हे दोन प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम दुरुस्त करा, अन्यथा तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे 17 हप्ता जर तुम्ही स्टेटस काढू शकता आणि त्याच्यावर काही जर प्रॉब्लेम असेल किंवा 16 हप्ता मिळाला असेल तर त्याचा प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम दुरुस्त तुम्ही करू शकता। ई-केवायसी प्रक्रिया आता तर फार खूप सोपी झालेली आहे। तर ई-केवायसी प्रक्रिया आता खूप सोपी झालेली आहे आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या पीएम किसान जे वेबसाईट आहे या वेबसाईटच्या माध्यमातून OTP द्वारे सुद्धा ई-केवायसी करू शकता किंवा आपण CSC सेंटरवर जाऊन सुद्धा ई-केवायसी करू शकता। शेतकरी मित्रांनो, इतकं सोपं आणि सुलभ अशी ई-केवायसी प्रक्रिया झाली आहे की OTP द्वारे सुद्धा ई-केवायसी करणं आता सुलभ आणि सोपं झालेलं आहे। त्यामुळे OTP द्वारे सुद्धा तुम्ही शेतकरी मित्रांनो शेतात काम करत असताना सुद्धा पीएम किसान महासन्मान निधी योजनेची ई-केवायसी करू शकता। ई-केवायसी राहिली असेल तर आणि लँड सेडिंग स्टेटसचा जो प्रॉब्लेम आहे तो अनेक शेतकरी बांधवांना आहे, तर तो प्रॉब्लेम लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या। आता शेतकरी मित्रांनो, तर हे जो प्रॉब्लेम आहे तर तुम्ही कोठे दुरुस्त करू शकता, तर एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कृषी खाते जे आहे त्या कृषी खात्यामध्ये जाऊन तुम्ही हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त करू शकता। शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर ई-केवायसी पूर्ण करा। आधारला बँकच लिंक नसेल तर करून घ्या। लँड सेडिंग स्टेटस यस नो असेल तर यस करून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम अनेक शेतकरी बांधवांना आहे, तर तो कुठं दुरुस्त करायचा, तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कृषी खात्यामध्ये जाऊन तो हप्ता आहे तो जो प्रॉब्लेम आहे तो दुरुस्त करू शकता आणि हप्त्याचा स्टेटस जे आहे त्याची झेरॉक्स काढून तुम्ही कृषी खात्यात दाखल करू शकता, जेणेकरून काय समस्या आहेत काय त्रुटी आहेत ते अधिकारी तुम्हाला सांगतील। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे हे लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त करून घ्या, ई-केवायसी कंप्लीट करून घ्या, जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होऊन जाईल। तर वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात। आतापर्यंत 34000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17 सप्टेंबर पर्यंत पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे जे प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त करून घ्या, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।